श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी आपण जी रामकथा ऐकत आहोत त्या रामकथेमध्ये आपण बालकांड म्हणजेच सुरुवातीचाच भाग पाहत आहोत। आणि या बालकांडामध्ये आपण या अगोदर अध्याय क्रमांक 1 ते 6 असे एकूण 6 अध्याय आपण अभ्यासले आहेत। आणि बालकांडामध्ये आता अध्याय क्रमांक 7 आणि 8 असे 2 अध्याय बाकी आहेत। तर आज आपण 7वा अध्याय पाहणार आहोत। तर बालकांडातला आज आपण 7वा अध्याय पाहत आहोत। त्या अध्यायामध्ये अहिल्याचा उद्धार, सीतेचे पूर्ववत आणि सीतेच्या जन्माची कथा सांगितली आहे। तर उजळणी म्हणून आपण बालकांडाचे जे पहिले 6 अध्याय पाहिले त्यांचे आपण थोडक्यात सारांश पाहणार आहोत। तर पहिल्या अध्यायामध्ये आपण वाल्मिकीची कथा पाहिली। तोच वाल्मिकी की ज्याला आपण वाल्याचा वाल्मिकी झाला असे म्हणतो, त्या वाल्मिक ऋषीची कथा आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिली। दुसऱ्या अध्यायामध्ये दशरथ राजाच्या विवाहाची कथा आपण अभ्यासली। तिसऱ्या अध्यायामध्ये श्रावणवध, पुत्रकामेष्टी यज्ञ आणि हनुमानाचा जन्म हा आपण या ठिकाणी पाहिला। चौथ्या अध्यायामध्ये कौशल्या, सुमित्रा इत्यादी राजांचे डोहाळे तसेच श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा पाहिली। 5व्या अध्यायामध्ये श्रीरामाचे बालपण, मौजीबंधन व अध्ययन पाहिले। आणि 6व्या अध्यायामध्ये वसिष्ठांचे तत्वज्ञान, गादी ब्राह्मणाची कथा ही आपण अभ्यासली। तर आता आपण आज 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत की ज्यामध्ये अहिल्यादेवीचा उद्धार, सीतेचे पूर्ववर्त व सीतेच्या जन्माची कथा पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण अहिल्याचा उद्धार पाहू। श्रीरामाने या ठिकाणी अहिल्याचा उद्धार कसा केला तो आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर श्रोते मंडळी हो, विश्वामित्र जेव्हा राम आणि लक्ष्मणासह अयोध्येहून निघाले तेव्हा गंगा तीरापर्यंत राजा दशरथ व वसिष्ठ मुनींनी त्यांना निरोप दिला। नंतर सर्वांनी गंगेमध्ये स्नाने केली। विश्वामित्रांनी दोन्ही मुलांना धनुर्विद्या शिकविण्यास प्रारंभ केला। सर्व अस्त्राच्या देवता रामाला शरण आल्या। त्याला वंदन करून त्याच्या अंतःकरणात त्यांनी प्रवेश केला। रामा इतकेच लक्ष्मणालाही शस्त्रास्त्राचे ज्ञान त्यांनी दिले। पुढे सिद्धाश्रमाकडे जाण्यासाठी त्याचे मार्गक्रमण सुरू झाले। रामाच्या मनोधैर्याची परीक्षा पाहण्यासाठी विश्वामित्र मार्गावरून चालताना म्हणाले, रामा, या मार्गाने गेलो तर ताटिका राक्षसी आपल्याला मारीन। तिने कित्येक वाटसरू साधू मुनींना खाल्ली आहे। आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ। रामाने उत्तर दिले, गुरुदेव, आपल्या कृपाबलाने मी प्रत्यक्ष काळालाही बाणाने विच्छिन्न करीन। हे ऐकून विश्वामित्रांना समाधान झाले। रामाला दिलेली शस्त्रास्त्रविद्या फलद्रूप होणार असा त्यांना विश्वास वाटला। तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी सांगण्याचा तात्पर्य हे आहे की किंवा या कथेचा सारांश हा आहे की जेव्हा विश्वामित्र हे अयोध्येला आले होते आणि त्यांनी राम आणि लक्ष्मण यांची मागणी केली तेव्हा दशरथांनी राम आणि लक्ष्मणाला विश्वामित्रासोबत जाण्याची परवानगी दिली। आणि ते गंगा नदीच्या तीरापर्यंत त्यांना वाट लावण्यासाठी गेले। आणि तिथून पुढे विश्वामित्र राम आणि लक्ष्मण या दोघांना घेऊन अरण्याकडे म्हणजेच आपल्या आश्रमाकडे जाण्यास निघाले। तेव्हा वाटेमधून जाताना ते जे एक जंगल लागणार होतं त्या जंगलामधून जाताना विश्वामित्र म्हणतात की आपण जंगलामधून न जाता दुसऱ्या मार्गाने जाऊ।
कारण जंगलामधून जर गेलो तर या ठिकाणी ताटिका, सुबाहू आणि मारीच यासारखे बलाढ्य राक्षस राहतात आणि ते आपणाला त्रास देतील. हे ऐकल्यानंतर श्रीराम म्हणाले की गुरुदेव, असे असेल तर आपण जंगलामधूनच जाऊत. आणि हे रामाचं बोलणं ऐकून विश्वामित्रांना आनंद झाला. आता आपण पुढे श्रीरामाने ताटिकेचा वध कसा केला हे आपण पाहणार आहोत. तर ऐका. मग रथात बसून ते तिघे त्या भयंकर वनात गेले. रथ वेगाने जात होता. हिंदोलिक नावाचे महाअरण्य लागले. तेथे ताटिका राहत असे. विशालकाय हजारो हत्तीचे सामर्थ्य असणारी ताटिका मनुष्य प्राण्यांना खात असे. तिच्या कानात मानवी मुंडक्याची कर्णभूषणे, गळ्यात मुंडक्याची माळा असे. मारलेल्या माणसाच्या रक्तात भिजवलेली वस्त्रे गुंडाळून तिने आपला देह अर्धवट झाकला होता. यांचा रथ अरण्यातील मार्गावरून जात असताना त्याचा आवाज ऐकून अरण्यातून ताटिकेने प्रचंड गर्जना केली. ते ऐकून विश्वामित्र भयभीत झाले व ते रामाला म्हणाले, रामा, ताटिका आली. तिला मानवी देहाचा वास येतो. तेवढ्यातच उंच प्रचंड वृक्ष हाताने मोडीत दूर करीत ताटिका राक्षसीन भयंकर हसत ओरडत पुढे आली. तोच अर्धचंद्राकार टोक असलेल्या बाणाने रामाने अचूक नेम धरला आणि तिचे मस्तक धडा वेगळे केले. तिने प्रचंड आरोळी ठोकून जमिनीवर धाडकन अंग टाकले. त्याबरोबर तिच्या दासी पुढे आल्या. रामाने त्यांचाही वध केला. या युद्धामधील भयंकर आवाजाने देव स्वर्गात भयभीत झाले. त्यांनी पराक्रमी विजयी श्रीरामावर पुष्पवृष्टी केली. स्वर्गात मंगलवाद्ये वाजू लागली. ताटिकेचा मृत देहातून एवढे प्रचंड रक्त वाहू लागले की त्याचा मोठा प्रवाह झाला. ऋषी मुनी दूर धावत येऊन रामाभोवती जमा झाले. राम लक्ष्मणाच्या पराक्रमाचे कौतुक करून त्यांचा जय जयकार करू लागले. मग विश्वामित्राने सिद्धाश्रमात प्रवेश केला. ऋषींनी शास्त्राच्या प्रमाणाप्रमाणे यज्ञकुंडे तयार केली. मंडप पुष्पापत्रांनी सुशोभित केला. स्तंभ उभे केले. समिधा वगैरे सर्व यज्ञ सामग्री एकत्र केली. यज्ञमंडपाच्या प्रवेशद्वारावर राम लक्ष्मण रक्षणासाठी धनुष्यबाण सज्ज करून सावधपणे उभे राहिले. महायज्ञाला प्रारंभ झाला. तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी सांगितलेले आहे की जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन विश्वामित्र हिंदोलिक नावाच्या अरण्यातून जात होते, तेव्हा त्यांच्या तिथून जाण्याच्या आवाजाने म्हणा किंवा वासाने म्हणा, ताटिका ही राक्षीन त्या जंगलात आली आणि मोठमोठे भयंकर वृक्ष ती हाताने सहजपणे तोडून ती राम आणि लक्ष्मणावर फेकू लागली. हे पाहताच रामाने आपल्या अक्षय अशा बाणातून एक तीक्ष्ण असा अर्धचंद्राकार बाण काढला आणि तो अचूकपणे ताटिकेवर सोडला आणि त्या एका बाणातच ताटिकेचे मस्तक हे धडा वेगळे झाले आणि तिच्या महाभयंकर अशा धडातून प्रचंड असे रक्त वाहू लागले, असे या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि त्यानंतर श्रीराम, लक्ष्मण आणि विश्वामित्र हे सिद्धाश्रमामध्ये गेले. सिद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर वशिष्ठ मित्रांनी आपला यज्ञ करण्यास प्रारंभ केला आणि त्या यज्ञाच्या संरक्षणासाठी राम आणि लक्ष्मण दोघेही सज्ज झाले आहेत. तर आता आपण पुढे पाहणार आहोत. तेव्हा विश्वामित्रांनी यज्ञ सुरू केल्यानंतर वेदी धडाडून प्रज्वलित झाली. ब्राह्मणांचे उच्च स्वरात मंत्रघोष सुरू झाले. यज्ञमंडपातून धूर आकाशात जाऊ लागला. भोजनाची सिद्धता होत होती. ऋषी निर्भयपणे मंत्रोच्चार करीत होते. रामाने त्यांना संरक्षणाचे आश्वासन दिले. दिवसभर यज्ञ निर्विघ्नपणे सुरू राहिला. रात्र झाल्यावर असुराचे बळ वाढते. तसे ताटिकेच्या वधामुळे संतप्त झालेले सुबाहू, मारीच तिचा कैवार घेऊन राक्षसांची फौज घेऊन ते राम लक्ष्मणावर धावून आले. मोठमोठ्याने भयप्रद ओरडत ते मंडपात हाडे मांस टाकू लागले. राम लक्ष्मणाची नजर चुकून दुसरीकडून
मंडपात येऊन विध्वंस करण्याचा प्रयत्न करू लागले. अग्नीत आहुती टाकताना ब्राह्मणाचे हात भयाने थरथर कापू लागले. राक्षस मायावी शक्तीने आकाशात उडू लागले. सर्वत्र हाहाकार उडाला. विश्वामित्र ब्राह्मणांना धीर देत म्हणाले, श्रीराम सामान्य मानव नाही, तो ईश्वरी अवतार घेऊन दैत्याच्या नाशासाठी, सज्जनाच्या रक्षणासाठी आला आहे. इकडे राम यज्ञमंडपाच्या कळसावर चढला. त्याने धनुष्यावर एक बाण जोडून मंत्र म्हणून कानापर्यंत प्रत्यंचा ओढून राक्षसावर सोडला. त्या सरशी एका बाणातून असंख्य बाण तयार झाले. ते प्रत्येक राक्षसाच्या शरीरात घुसत बाणाचा वर्षाव सुरू झाला. राक्षसाचे देह धडाधड खाली आदळू लागले. राम लक्ष्मणाच्या बाणाच्या वेगाने लक्षावधी राक्षसांचा संहार झाला. हे पाहून महाकाय सुबाहू रागाने गर्जना करीत हातपाय आपटीत रामावर चालून आला. भूमी थरथरली. यज्ञमंडप डोलू लागला. ऋषी मनोमन दचकले. रामाने सुबाहूवर एक बाण सोडला. त्या बाणाच्या प्रहाराने त्याचे मस्तक धडापासून वेगळे होऊन दूरवर जाऊन पडले. त्या बाणाच्या मागच्या बाजूचा पिसारा मारीच राक्षसाला लागला तर तो आकाशात फेकला गेला आणि समुद्रात धाडकन पडला. तेथून तो प्रयत्नपूर्वक बाहेर पडला व आपल्या मायावी शक्तीच्या आधाराने लंकेत धावत गेला व रावणाला रामाचा पराक्रम सांगितला. तो म्हणाला, राम सामान्य मानव नाही, तो आदि पुरुष आहे. तो खूप पराक्रमी आहे. त्याने सर्व दैत्याचा संहार केला. आपला सुद्धा त्याच्या पुढे पाड लागणार नाही. हे ऐकून रावणाला धास्ती वाटू लागली. तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी सांगितले आहे की जेव्हा विश्वामित्र हे त्यांच्या मंडपामध्ये यज्ञ त्यांचा अविरत चालू होता, तेव्हा त्या ठिकाणी सुबाहू आणि मारीच नावाची दोन राक्षस हे ताटिकेच्या वधाचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी आली आणि यज्ञाचा विध्वंस करू लागली. हे पाहून राम आणि लक्ष्मण मारीच आणि सुबाहू या राक्षसावर धावून गेली. तेव्हा रामाने एक तीक्ष्ण बाण सोडून सुबाहूचे मस्तक धडा वेगळे केले आणि जेव्हा श्रीरामाने सुबाहूला बाण मारला तेव्हा त्या बाणाच्या मागची बाजू, मागचे टोक हे मारीच राक्षसाला लागून गेले. तर मारीच राक्षस हा उंच आकाशात उडाला गेला आणि दूरवर फेकला गेला. तेव्हा मारीच राक्षसाने श्रीरामाचे बळ ओळखले आणि तो धावत पळत जाऊन लंकेमध्ये जाऊन रावणाला भेटला आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आणि राम हा कोणी साधारण पुरुष नसून तो साक्षात ईश्वराचा किंवा भगवान विष्णूचा अवतार आहे असे त्याने रावणाला सांगितले. आणि रामापुढे आपला निभाव लागणार नाही हे देखील मारीचने या ठिकाणीच रावणाला उद्देशून सांगितले होते. परंतु आपण पुढे पाहणार आहोत की हे मारीचचे बोल रावणाने ऐकले नाहीत आणि पुढे रावणाने मारीचला कशा प्रकारे हरणाचे रूप घेण्यास सांगितले आणि सीताहरण केले हे देखील आता पुढील कथेत आपण पाहणार आहोत. तेव्हा या ठिकाणी आपण पुढील वृत्तांत पाहू. इकडे यथासांग निर्विघ्नपणे महायज्ञ पार पडला. रात्री विश्वामित्र राम लक्ष्मणासह विश्रांती घेत होते. रामाला निद्रा लागली, परंतु लक्ष्मण मात्र जागा होता. त्याला अयोध्या, पिता दशरथ, माता कौसल्या यांची आठवण होऊन तो रडत होता. राम ही अयोध्या, पिता दशरथ, माता कौसल्या यांची आठवण होऊन रडत होता. राम ही जागा झाला. आता दोघेही अयोध्येतील गोष्टी बोलू लागले. मायेच्या माणसाच्या विरहाने ते व्याकुळ झाले. विश्वामित्रही जागे झाले. ते म्हणाले, रामा, लक्ष्मणा, आता आपण मिथिला नगरीकडे आधी जाऊ. तेथील राजा जनक याची कन्या सीता हिचे स्वयंवर आहे. या स्वयंवराला उपस्थित राहण्याचे मला निमंत्रण आले आहे. जाताना मार्गातील नगरे, नद्या, वनशोभा, आश्रम पाहू आणि स्वयंवराचा समारंभ पाहून अयोध्येला जाऊ. हे ऐकून राम लक्ष्मणाचे समाधान झाले. आता श्रोते मंडळी हो, राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र जेव्हा मिथिला नगरीकडे निघाले तेव्हा वाटेमध्ये त्यांना जाताना एक दगडाची शिळा लागली आणि ती शिळा मध्येच अहिल्या होती
आणि त्या शिळेचा म्हणजेच अहिल्याचा उद्धार श्रीरामाने कसा केला हे आता आपण पाहणार आहोत. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून सिद्धाश्रमातील सर्व ऋषींना वंदन करून त्यांचा निरोप घेऊन राम लक्ष्मण विश्वामित्रासह निघाले. त्यांच्याबरोबर अनेक ऋषी चालले. सर्वजण पायी चालले. ऋषी त्यांना आपापले आश्रम दाखवित होते. त्यांच्या आग्रहासाठी आश्रमात जात फलाहार घेत सत्कार घेत अशा रीतीने ते पुढे पुढे जात असताना एका आश्रमाजवळ मानवी देहाकृती असलेली शिळा पडली होती. तेवढ्याच वाटचालीने रामाच्या पावलावरची धूळ पायाने उडू लागली व त्यातील काही धुळीचे कण त्या शिळेवर पडले. त्यावेळी ती शिळा थरथरू लागली. बघता बघता शिळा नाहीशी होऊन त्या जागी एका सुंदर स्त्रीचा देह उभा राहिला. तिने पटकन पुढे येऊन विश्वामित्रासह सर्व ऋषींना व राम लक्ष्मणाला नमस्कार केला. रामाने विचारले, गुरुवर्य, हा काय चमत्कार? ही स्त्री कोण? ही शिळा कशी झाली आणि आपण येताच ही सजीव कशी झाली? विश्वामित्र म्हणाले, ही ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या. समोर दिसतो तो गौतम ऋषीचा आश्रम, त्यांची ही पत्नी. श्रीरामा, ही उपवर झाल्यावर ब्रह्मदेवाने तिच्या पित्याने सुयोग्य पतीच्या निवडीसाठी एक पण लावला की जो 2 प्रहरात पृथ्वी दक्षिणा करून येईल त्याला मी माझी कन्या अहिल्या अर्पण करीन. अप्रतिम लावण्यवती अहिल्या आपल्यालाच प्राप्त व्हावी अशा हेतूने प्रत्येक देव आपापल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेस निघाले. त्यावेळी गौतम ऋषी गंगेत स्नान करून बाहेर येत होते. तेथे एक कपिला गाय वासराला जन्म देत होती. विणारी कपिला गाय म्हणजे भूमाते इतकी श्रेष्ठ. गौतमाने गायत्री मंत्र म्हणत तिला 3 प्रदक्षिणा घातल्या. ब्रह्मदेवाने ते पाहिले आणि गौतम ऋषीला बोलावून कन्या अहिल्या त्याला अर्पण केली. उशिरा प्रदक्षिणा करून आलेल्या देवांना ब्रह्मदेवाचे आचरण अन्यायकारक वाटून त्यांनी त्याला दूषणे दिली. इंद्राला मत्सर वाटला. रागाने तो तडफडत म्हणाला, एकदा तरी अहिल्याचा उपभोग घेईल. काही काळानंतर एकदा सूर्यग्रहणाच्या काळात गौतम व अहिल्या नदीला स्नानासाठी गेले. तेथे गौतमाने अहिल्याला सांगितले, मी येथे जप अनुष्ठान करतो, तू आश्रमात जा. अहिल्या आश्रमात एकटी पाहून इंद्राने संधी साधली. तो गौतम ऋषीचे रूप घेऊन आला. घराशी येऊन दीनपणे कणत म्हणाला, प्रिय अहिल्ये, लवकर दार उघड, मला अस्वस्थ वाटत आहे. असे म्हणून धाडकन अंग टाकून दिले. पतीचा आवाज कानावर पडताच अहिल्या धावत बाहेर आली. गौतम ऋषीचे रूप घेतलेल्या इंद्राला ती ओळखू शकली नाही. पती समजून तिने त्याला आत नेले. काळजीपूर्वक शय्येवर निजवले. त्याला बरे वाटावे म्हणून ती वारा घालू लागली. तोच इंद्राने तिला जवळ घेत शारीरिक सुखाची मागणी केली. पतीचे वागणे विपरीत आहे हे जाणून तिने विरोध केला. परंतु इंद्राने तिला पती आज्ञा म्हणजे पतिव्रता धर्म याची तिला जाणीव करून दिली. अहिल्याचा निरुपाय झाला. इंद्राने आपला हेतू साध्य केला. गौतम रूपातील इंद्र आणि अहिल्या शय्येवर एकत्र असताना खरे गौतम ऋषी आले. अहिल्याचा गोंधळ उडाला. खरे गौतम, खोटा गौतम याचे तिला ज्ञान झाले. ती भीतीने थरथर कापू लागली. तेवढ्यात गौतम आत आले. त्यांनी पळणाऱ्या इंद्राला ताबडतोब ओळखले. ते क्रोधित झाले आणि त्याला शाप देत म्हणाले, इंद्रा, माझ्याशी कपटाने वागलास आणि जे पाप केलेस त्याची शिक्षा म्हणून तुझ्या देहावर हजारो छिद्रे पडतील. आणि अहिल्याला कठोरवाणीने म्हणाले, मूर्ख स्त्रिये, तू सहस्रावधी वर्षापर्यंत शिळा होऊन जडपणे पडशील. अहिल्या रडू लागली. आपण निर्दोष आहोत हे सांगू लागली. परंतु संतापलेले गौतम ऋषी म्हणाले, तू इंद्राला येथून काळे कर, नाहीतर माझे पती तुझे भस्म करतील. असे का म्हणाली नाहीस? म्हणजे तू त्याला सहमत होतीस. नाहीतर तू त्याला पतिव्रताच्या सामर्थ्यावर जाळून भस्म का केले नाहीस?
त्याला पळण्याची संधी का दिलीस? त्या पापाचे तू प्रायश्चित कर, असे म्हणून गौतम ऋषींनी अहिल्येला शाप दिला. आणि त्या क्षणापासून अहिल्येच्या देहाचे शिळेत रूपांतर होऊ लागले. अहिल्येची त्यांना दया आली. शिळा होऊन पडल्यावर श्वापदे राक्षस यांनी तिला त्रास देऊ नये म्हणून त्या भूमीच्या आसपास एखादा प्राणी शिरला तर तो तात्काळ मरून जाईल असा शाप दिला. त्यामुळे शिळारूप अहिल्येच्या भोवती केवळ वृक्षच राहिले. भगवान विष्णू ज्यावेळी राम अवतार घेऊन इथे येतील तेव्हा त्यांच्या चरणधुळीने तुला पुन्हा मूळरूप प्राप्त होईल, असा अहिल्येला त्यांनी उशाप दिला. इंद्र मोराचे रूप घेऊन रडत रडत गौतमांना उशाप द्या म्हणून विनवू लागला. गौतमाला त्याची दया आली व तुझ्या शरीरावर शापामुळे जी छिद्रे पडली तेथे तुला डोळे येतील आणि सहस्त्रनयन असे तुला नाव पडेल, असे सांगून क्रोध केला. म्हणून आपली आत्तापर्यंतची साधना व्यर्थ गेली असे वाटल्यामुळे गौतम ऋषीही घोर तपश्चर्या करण्यासाठी तेथून निघून गेले. तू येथे येत आहेस असे कळाल्यामुळे ते येथे येत आहेत. विश्वामित्रांचे बोलणे संपताच गौतम ऋषी तेथे आले. त्यांना पाहताच अहिल्येने त्यांचे चरण धुवून वंदन केले. गौतमांनाही आनंद झाला. त्यांनी अहिल्येला प्रेमभराने जवळ घेतले. अहिल्येने राम, लक्ष्मण, विश्वामित्र व इतर ऋषी यांना प्रेम आदराने फलाहार दिला. गौतम ऋषीच्या आगमनामुळे त्याच्या तपाच्या प्रभावाने तो आश्रम पुन्हा रमणीय दिसू लागला. राम, लक्ष्मण, अनेक ऋषी यांना घेऊन विश्वामित्रांनी जनकाच्या मिथिला नगरीकडे जाण्यास निघाले. रामाने अहिल्येच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वादाची मागणी केली. अहिल्या म्हणाली, जनक कन्या सीता तुलाच विवाहमाला घालील. गौतमालाही त्याने नमस्कार केला. अहिल्या आणि गौतम यांचा पुत्र शतानंद जो जनकाचा पुरोहित होता, गौतमाबरोबर तो आश्रमात आला आणि सर्वांबरोबर तोही मिथिला नगरीकडे निघाला. सर्वजण मिथिला नगरीला पोहोचले. तेथे एका उपवनात ते विश्रांतीसाठी थांबले. तेथे त्यांना स्वयंवराचे व्रत कळले की भगवान शिवाचे प्रचंड धनुष्य राजा जनकाकडे आहे. त्या धनुष्याला जो वीर बाण लावील सीता त्याला वरमाला घालील, असा पण जनकाने ठरविला आहे. यावर रामाने कुतूहलाने विश्वामित्रांना धनुष्याची कथा आणि सीतेचा इतिहास विचारला. तर श्रोते मंडळीहो, या ठिकाणी आपण अहिल्येचा उद्धार पाहिला. आता पुढे आपण सीतेच्या जन्माची कहाणी म्हणजे सीतेचे पूर्वव्रत पाहणार आहोत, जे की विश्वामित्रांनी श्रीरामाला सांगितले. तर पुढे ऐका. पूर्वी पद्माक्ष नावाच्या राजाने तपश्चर्या करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले. प्रसन्न झालेल्या लक्ष्मीजवळ वर म्हणून त्याने तिला माझी कन्या होऊन मांडीवर खेळावेस असे मागितले. लक्ष्मीने त्याला समजावीत म्हटले, माझ्या येण्यामुळे तुझ्या घरी अनेक संकटे येतील, ते तुझ्या हिताचे होणार नाही. दुसरे असे की माझे स्वामी भगवान नारायण यांच्या मर्जीविरुद्ध मी आचरण करत नाही. मी त्यांच्या स्वाधीन आहे, तू त्यांना विचार. तेव्हा पद्माक्ष राजाने नारायणाची आराधना केल्यावर त्याला एक फळ मिळाले. घरी त्यातून 9 महिन्याची कन्या प्रगट झाली. यौवन दशेत आलेली ती सुंदर कन्या तरुण राजांना प्राप्त व्हावी असे वाटून त्यांनी पद्माक्ष राजाला तिच्यासाठी मागणी घातली. परंतु ज्याची देहकांती निळसर वर्णाची असेल त्याला मी कन्या अर्पण करणार असे राजाने जाहीर केले. म्हणून सर्व राजांनी पद्माक्ष राजाला युद्ध करून ठार केले. हे पाहून त्याची कन्या स्वरक्षणासाठी यज्ञकुंडकात शिरली. तेथून ब्रह्मारण्यात बाहेर पडली. त्यावेळी रावणाने तिला तेथे पाहिले. त्याने तिचा पाठलाग केला, परंतु ती एका कुंडात लपून बसली. रावणाने यज्ञकुंड विझविले आणि तिला शोधले. तिथे तिच्याऐवजी त्याला 5 रत्ने सापडली. त्याने ती घरी नेली. मंदोदरीजवळ ती रत्ने देत तो म्हणाला, ही तुझ्यासाठी अनमोल प्रेमाची भेट आणली आहे. आणि ती रत्ने ठेवलेली तिच्याजवळ दिली. मंदोदरीला ती पेटी उचलेना. तिने रावणाला बोलाविले
रावणाने पेटी उघडली तर त्यात 5 वर्षाची सुंदर कन्या हे पाहून मंदोदरी मनोमने भ्याली व म्हणाली, नाथ, ही पद्माक्ष राजाची अवलक्षणी मुलगी लंकेत ठेवू नका, अनर्थ होईल, दूर पेटी नेऊन टाका. रावणाने पुष्कळ राक्षसाकडून ती पेटी पुन्हा बंद करून मिथिलेचा राजा जनक याच्या राज्यात नेऊन ठेवली. जनकाच्या राज्यात एका ब्राह्मणाला जनकाने जे शेत दान दिले होते तेथे ती पेटी राक्षसांनी पुरून ठेवली. राक्षसांनी ते पेटी पुरण्यापूर्वी पेटीतून ती कन्या राक्षस सेवकांना आणि रावणाला उद्देशून म्हणाली की, रावणा, मी पुन्हा लंकेत येईन तेव्हा तुझा आणि तुझ्या लंकेचा नाश करीन. हे ऐकून रावण दचकला. अशी ही कन्या ज्या पेटीत मिथिले राज्यातील शेतात पुरली होती त्याचा मालक जो ब्राह्मण पूर्वाश्रमीचा पद्माक्ष राजा होता. एके दिवशी शेत नांगरणीसाठी नांगर फिरत असताना त्याला ही पेटी सापडली. त्याने ती कुतूहलाने उघडली. तो आतमध्ये तेजस्वी कन्या. ब्राह्मणाने तिला त्वरित राजाकडे नेले व त्याला सर्व व्रत निवेदन केली. राजा जनक म्हणाला, ही कन्या मला दे, मी तिचे पालन पोषण करीन. ब्राह्मणाने ती कन्या राजाकडे सुपूर्द केली. तिच्या बाललीलाने जनकाला संतोष होऊ लागला. तर श्रोते मंडळीहो, या ठिकाणी सीतेच्या जन्माचे पूर्ववर्त सांगितले आहेत. मी आशा करतो की आपणाला ते चांगल्या प्रकारे समजले असेल. तर आता जनकाच्या घरी सीता वाढू लागली तेव्हा तिने बालवयातच जो पराक्रम केला तो आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी विश्वामित्र रामाला सांगू लागले की, रामा, हीच ती सीता आहे. एकदा परशुराम जनकाकडे भेटीसाठी आले. त्यांनी आपल्या हातातले शिवधनुष्य बाहेर ठेवले. राजा जनक व परशुराम महालात भोजन करत होते. तेवढ्यात लहानगी सीता बाहेर आली. तिने ते शिवधनुष्य पाहिले व ते घेऊन ती घोडागाडी खेळू लागली. प्रसादाच्या बाहेर अंगणात गेली. भोजन करून परशुराम बाहेर आले. शिवधनुष्य त्यांना दिसेना. एवढे प्रचंड वजनाचे शिवधनुष्य कोणी नेले याचे त्यांना आश्चर्य वाटले. तेवढ्यात त्यांचे लक्ष बाहेर गेले. तो अंगणात सीता त्याला सहजपणे ओढत त्याच्याशी खेळत होती. जनक राजाही तेथे आला. त्यांना पाहून सीतेने शिवधनुष्य तेथेच टाकले व ती महालात पळून गेली. मग ते धनुष्य उचलून जागेवर ठेवण्यासाठी असंख्य सेवकांनी सामुदायिकरित्या प्रयत्न केला तरी ते शिवधनुष्य उचलले गेले नाही. मग परशुराम म्हणाले, सीतेशिवाय ते कोणी उचलू शकणार नाही. जनकाने प्रेमाने सीतेला बाहेर बोलावून पुन्हा या शिवधनुष्याला घोडा करून पूर्वीच्या जागेवर नेऊन ठेव म्हणून सांगितले. सीतेने ते शिवधनुष्य पूर्वीच्या जागी होते तेथे ठेवले. ते पाहून परशुराम म्हणाले, राजा जनका, जो शिवधनुष्य उचलून त्याला बाण लावील त्या वीराला सीता अर्पण कर. एवढ्या बालवयात हिच्यामध्ये एवढे सामर्थ्य आहे म्हणून तिला तेवढ्या योग्यतेचा सर्वश्रेष्ठ वर मिळाला पाहिजे. परशुरामाने ते धनुष्य जनकाच्या ग्रहातच ठेवले व ते राजा जनकाला म्हणाले, माझे अवतार कार्य समाप्त झाले आहे. आता मी बद्रिकाश्रमात जातो. विश्वामित्र म्हणाले, रामा, माझ्या मुखाने हे तुझे चरित्र ऐकण्याची तुझी इच्छा मी पूर्ण केली इतकेच. त्यानंतर विश्वामित्र लक्ष्मणांना घेऊन शतानंद आणि इतर ऋषीसह मिथिलेच्या मार्गाने जाऊ लागले. आता मिथिला नगरीत काय घडले ती रसाळ कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. तर श्रोते मंडळी हो, आता बालकांडातला शेवटचा जो अध्याय राहिला आहे तो म्हणजे सीता स्वयंवर, परशुराम व श्रीरामाची भेट. तो आपण पुढील वेळी पाहणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान. बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय.